बार्शी शहरात तालुका कृषी विभागानं बोगस उडीद बियाणं विक्रेता विरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 7,52,640 रुपयांचे बनावट बियाणं जप्त केलंय। या कारवाईमुळे हजारो शेतकरी संभाव्य फसवणुकीपासून वाचल्याची चर्चा सध्या कृषी क्षेत्रात सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला बार्शीत बोगस उडीद बियाणं विक्रीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्यानंतर कृषी विभागानं तातडीनं छापा टाकत मोठी कारवाई केली। स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोल्हे यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या उडीद पिकाच्या NUL7 या वाण्याच्या बॅगची हुबेहूब नक्कल करून बनावट बियाणं विक्रीसाठी आणल्याचं तपासात समोर आलं। बार्शीतील स्वराज कॉलनी परिसरातील गोडाऊनवर छापा टाकण्यात आला। यावेळी गोडाऊनमधील 216 बॅग आणि आधीच विक्री करण्यात आलेल्या 168 बॅग अशा एकूण 384 बॅग बोगस बियाण्यांचा साठा आढळून आला। प्रत्येकी 1960 रुपये या दरानं बियाण्यांची एकूण किंमत 7,52,640 रुपये इतकी असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय। ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डोवाडी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाई जिल्हास्तरीय भरारी पथकातील बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अतुल जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बाळू बागल, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील, निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी तसंच बार्शी शहर पोलीस स्टेशनचे सचिन देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते।